सो हॅलो स्टुडंट्स एव्हरीवन, आज या ठिकाणी आपण वन डायमेन्शनल मोशन मध्ये नवीन पॉइंट पाहत आहोत. ठीक आहे, तुम्हाला टास्क 3 चं सॉल्व करायला सांगितलेलं आहे. त्याचे लेक्चर तुम्हाला उद्या पडेल संडेला. ठीक आहे, वन डायमेन्शनल मोशन. ठीक आहे, तर वन डायमेन्शनल मोशन मध्ये त्या ठिकाणी आपण जो पॉइंट पाहणार आहोत तो म्हणजे आहे मोशन अंडर ग्रॅव्हिटी. ठीक आहे, तर मोशन अंडर ग्रॅव्हिटी हा पॉइंट पाहणार आहोत. तर मोशन अंडर ग्रॅव्हिटी ही सर्वांना माहित आहे. ठीक आहे, आपल्या चालण्यावर वगैरे ज्या सर्व गोष्टीवर ही इम्पॅक्ट करते ती म्हणजे ग्रॅव्हिटी. आणि त्यामध्ये कॅल्क्युलेटेड जी व्हॅल्यू आहे त्याच्यासाठी त्यामध्ये येतं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर, ती जी आहे त्याची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंद. SI मध्ये ती SI मध्ये झाली. CGS मध्ये ती दिलेली आहे 980 सेंटीमीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि तीच MKS सिस्टम मध्ये त्या ठिकाणी G is equal to 9 आहे, नाहीतर ते सेमच समजतात. G is equal to किती 32 फूट पर सेकंड स्क्वेअर. तर ह्या फॉर्म मध्ये ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यू दिले. मग हा G आपल्या मोशनला कसा इम्पॅक्ट करतो. आता जनरली तुम्ही पाहता, जर आपण एखादी वस्तू या ठिकाणी अशी उंचावरून सोडली तर ती खाली येण्याचा टाइम प्रत्येक वस्तूचा सेम असेल. कधी ज्या वेळेस आपण तिथे एअर रेजिस्टन्स जो आहे तो ग्राह्य धरणार नाही. म्हणजे हवेचा जो काही पट्टा आहे तो गृहीत धरणार नाही. म्हणजे तुम्ही डिस्कवरी वगैरे चॅनल जर पाहत असाल किंवा फिजिक्सचे रिलेटेड चॅनल जर पाहत असाल तर त्याच्यामध्ये एक व्हॅक्यूम चेंबर मध्ये एक प्रयोग केला जातो. एक टेनिस बॉल किंवा एक फुटबॉल आणि एक आपलं जे एखाद्या बर्डचं फेदर वगैरे जे असतं पंख ते एका ठिकाणी सोडलं जातं आणि सोडल्यानंतर ते सेम वेळेला खाली पडतं. कधी ज्यावेळेस ते व्हॅक्यूम पॅक सिलेंडर असेल, पॅक खोलीत ते प्रयोग केला गेला असेल, कारण तिथे कुठल्याही प्रकारची हवा नसेल, कारण त्या हवेचा इफेक्ट त्या मोशनवर होतो. आणि तो जर नसेल त्यावेळेस ते सेम टाइमला खाली येतात. त्याचं कारण असतं ग्रॅव्हिटी. ठीक आहे, म्हणजे इथे आपण मोशन अंडर ग्रॅव्हिटी करणार आहोत, पण एअर रेजिस्टन्स विचारात घेणार आहे का? नाही. म्हणजे काय, जर एखाद्या इमारतीवरून तुम्ही एखादा दगड फेकला आणि एखादा पान फेकलं तर दोन्ही सेम टाइमला खाली पडले पाहिजेत. कधी? ज्यावेळेस तिथं एअर रेजिस्टन्स 0 असेल त्यावेळेस. हे कशामुळे शक्य होणार आहे? इट हॅपन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग ह्या सगळ्या स्टडीला आपण नाव दिलंय मोशन अंडर ग्रॅव्हिटी. ठीक आहे, या स्टडीमध्ये एअर रेजिस्टन्स विचारात घ्यायचा नाहीये. काय विचारात घ्यायचा नाहीये? एअर रेजिस्टन्स विचारात घ्यायचा नाहीये. ही गोष्ट तुम्ही सर्वप्रथम काय करायची आहे, लक्षात घ्यायची आहे. सो नो एअर रेजिस्टन्स इन अकाउंट. ठीक आहे, आता मोशन जे होणार आहे ग्रॅव्हिटीचं ते व्हर्टिकली अपवर्ड किंवा डाऊनवर्ड होणार आहे. बरोबर, या ठिकाणी स्ट्रेट लाईन मोशन साठी आपण जे इक्वेशन ऑफ मोशन पाहिलेत, इक्वेशन्स जे पाहिलेत कायनेमॅटिकल इक्वेशन्स, ते तुम्हाला माहिती आहेत. 4 मेन इक्वेशन्स ते सांगतो. पहिलं कोणतं होतं? V is equal to U plus AT. दुसरं S is equal to UT plus half of AT square. तिसरं V square is equal to U square plus twice AS. बरोबर. आणि चौथं nth डिस्टन्स साठी होतं, n सेकंडच्या डिस्टन्स साठी. काय त्याचे प्रॉब्लेम्स पण आपण पाहणार आहोत पुढे. Sn is equal to U plus A/2 in bracket 2n minus 1 या फॉर्म मध्ये होतं. आता इथे ग्रॅव्हिटी रिप्लेस होणार आहे. काय होणार आहे? ग्रॅव्हिटीने आपले इक्वेशन रिप्लेस होणार आहे.
ठीक आहे, म्हणजे आपण ऍक्सेलरेशन a इज इक्वल टू काय घेणार आहे, g घेणार आहे. पण ते अपवर्ड आणि डाऊनवर्ड मोशन नुसार त्याचं साइन चेंज होणार आहे, एकतर पॉझिटिव्ह राहील किंवा निगेटिव्ह. ठीक आहे, तर पहिली जी केस आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सो फर्स्ट केस इन दॅट इज इफ अ बॉडी प्रोजेक्टेड vertically upward, if a body projected vertically upward. आता व्हर्टिकली अपवर्ड आहे मोशन, कुठे आहे, व्हर्टिकली अपवर्ड. ग्रॅव्हिटीची डायरेक्शन काय असते, डाऊनवर्ड. मोशन अपवर्ड आहे म्हटल्यानंतर a इज इक्वल टू काय घेणार आपण, -g. बरोबर. मोशन आणि ग्रॅव्हिटीची डायरेक्शन सेम असेल तर पॉझिटिव्ह, आणि मोशन आणि ग्रॅव्हिटीची डायरेक्शन जर अपोजिट असेल तर ग्रॅव्हिटी काय घ्यायची, निगेटिव्ह. हे सर्वप्रथम लक्षात घ्या. आता मोशन व्हर्टिकली काय आहे, अपवर्ड आहे, म्हणून ग्रॅव्हिटी काय घ्यायची आहे, निगेटिव्ह घ्यायची. ओके, सो इन दॅट, सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव ड्रॉ अ डायग्राम फॉर दॅट. सो ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड इन डायरेक्शन लाईक दिस. मग ते पीक पॉइंटला गेल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी काय होणार आहे, 0, कारण ते वरती जाऊन थांबतं, त्याची व्हेलॉसिटी 0 होते आणि मग डाऊनवर्डला येतं. मग त्याची ग्राउंड पासून हाईट जर h असेल या पद्धतीने, किंवा टोटल हाईट h असेल, ठीक आहे, आपण फेकताना कोणत्या व्हेलॉसिटीने फेकू, इनिशियल व्हेलॉसिटी v, त्याची फायनल व्हेलॉसिटी 0 होणार आहे. ठीक आहे, मग टोटली इक्वेशन कसं चेंज होणार आहेत आपले, इथे आपण म्हणणार आहे डायरेक्शन ऑफ मोशन इज पॉझिटिव्ह, कारण डायरेक्शन ऑफ मोशन अपवर्ड आहे म्हणून ते पॉझिटिव्ह, आणि ग्रॅव्हिटी काय येणार आहे त्यावेळेस, निगेटिव्ह. ठीक आहे, मग आता आपल्याला आधी लिहिलेले इक्वेशन परत लिहायचे आपल्या ग्रॅव्हिटीच्या फॉर्म मध्ये. a हा g ने रिप्लेस होणार, बाकीच्या क्वांटिटी त्या पद्धतीने रिप्लेस होणार. हाईट h असेल, या मोशनची हाईट किती असेल, स्मॉल h. टोटल हाईट किती असेल, कॅपिटल H. मग त्या कंडिशनला आपले इक्वेशन ऑफ मोशन कसे अपडेट होतील ते पाहूया. सो इथे म्हणूया, सो इन दिस केस इक्वेशन ऑफ मोशन becomes, so in this case equation of motion becomes, फर्स्ट इक्वेशन काय येणार आहे, v इज इक्वल टू u मायनस gt, कारण आपण a इज इक्वल टू काय घेतलंय, -g. हे लक्षात घ्या. या पद्धतीने या ठिकाणी इक्वेशन काय होणार आहे, अपडेट होणार आहे. ओके, सो यू शुड बी केअरफुल हियर. सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन इन दिस टाइप ऑफ केस. सेकंड इक्वेशन, s is replaced by h, कारण हाईट काय आहे, स्मॉल h. सो h इज इक्वल टू ut मायनस 1/2 gt स्क्वेअर. त्या मोशनला टाइम पिरियड t असेल सपोज, पण ऍक्सेलरेशन g झालंय, हाईट काय झालंय, स्मॉल h. स्मॉल h हाईटला गेलेलं आहे, ते अपवर्ड, व्हर्टिकली अपवर्ड मोशन आहे. ठीक आहे, खाली येण्याचा विचार जो आहे तो नंतर करा, तो इथे करायची गरज नाहीये. हे काय, v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर मायनस 2gh. ठीक आहे, 2gh या पद्धतीने. आणि चौथं जे इक्वेशन होतं ते या पद्धतीने अपडेट होईल, hn म्हणजे हाईट ॲट n सेकंड इज इक्वल टू, इथे हाईट येईल, आता इथे डिस्टन्स येणार नाही, हाईट, कारण व्हर्टिकली अपवर्ड थ्रो करतोय, इज इक्वल टू काय येईल, u मायनस g/2 2n मायनस 1. तर या पद्धतीने सिंपली इक्वेशन अपडेट होतात. खूप सोपं आहे, व्यवस्थित समजून घ्या. इथे कुठला इफेक्ट अप्लाय झालाय, ग्रॅव्हिटीचा. ओके, सो आता हे झालं ग्राउंड टू मॅक्सिमम हाईट. जर मॅक्सिमम हाईटला इक्वेशन तयार करायचं असेल, सेकंड केस, motion of the
particle at the maximum height. जनरली तुम्हाला मॅक्सिमम हाईटला मगाशीच मी डायग्राम काढली आहे, त्या डायग्राम मध्ये मी काय दिलंय की ह्या मॅक्सिमम हाईटला गेल्यानंतर फायनल व्हेलॉसिटी काय होणार आहे 0. हाईट ही h असणार आहे. हाईट काय असणार आहे h, बरोबर. त्या केस मध्ये वन साइड हाईट h असणार आहे, वन साइड आणि खाली जाऊन परत आल्यानंतर टोटल हाईट काय असणार आहे कॅपिटल H, म्हणजेच h प्लस h कन्सिडर करा. ठीक आहे. आणि इनिशियल व्हेलॉसिटी u असणार आहे. तर मॅक्सिमम हाईटला ज्यावेळेस कन्सिडर करतोय आपण, तर फर्स्ट इक्वेशन काय येईल v म्हणजे 0 u मायनस gt, म्हणजेच u इज इक्वल टू काय येईल gt. हे झालं इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. आता नंतर इथे येतं टाइम ऑफ असेंट, म्हणजे वर जाण्याचा टाइम. टाइम ऑफ असेंट आणि खाली येण्याचा टाइम डिसेंडिंग, म्हणजेच टाइम ऑफ डिसेंट. आता ग्रॅव्हिटी सेम आहे, सगळ्या गोष्टी सेम आहे, म्हटल्यानंतर टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट काय राहणार आहे इक्वल. तर आपण काय म्हणणार आहे टाइम ऑफ असेंट इज इक्वल टू टाइम ऑफ डिसेंट आणि इज इक्वल टू हा t आहे, बरोबर. t1 आणि याला t1 म्हणूया आणि याला t2 इज इक्वल टू हा t, बरोबर. हा काही u अपॉन g, म्हणजे टाइम ऑफ असेंट आणि टाइम ऑफ डिसेंट काय होतो u अपॉन g. आणि मग कंबाइनली दोन्ही टाइम फाइंड करायचा असेल, म्हणजे वरती गेला आणि वरती जाऊन परत खाली आला इनिशियल पोझिशनला, तर त्या केसला त्याला काय म्हटलं जातं टाइम ऑफ फ्लाइट. काय म्हटलं जातं टाइम ऑफ फ्लाइट. टाइम ऑफ फ्लाइट कशी फाइंड करायची आहे, टाइम ऑफ फ्लाइट इज इक्वल टू काय टाइम ऑफ असेंट आणि प्लस टाइम ऑफ डिसेंट, म्हणजेच इज इक्वल टू काय t1 प्लस t2. t1 ची व्हॅल्यू काय आहे u अपॉन g प्लस u अपॉन g, म्हणजेच 2u अपॉन g. याला टाइम ऑफ फ्लाइट म्हणजेच टोटल टाइम t, कॅपिटल T असं म्हटलं जातं त्या मोशन साठी, म्हणजे वरती जाऊन परत खाली येण्यासाठी. तर या पद्धतीने हे इक्वेशन येतं. ठीक आहे. आणि थर्ड इक्वेशन येतं टोटल हाईटचं. ह्या केसमध्ये टोटल हाईटचं एक इक्वेशन येतं. आपण पाहिले v स्क्वेअर इज इक्वल टू v स्क्वेअर मायनस ट्वाइस gh, बरोबर. आता इथे जे आहे v इज इक्वल टू काय 0, म्हणजे u स्क्वेअर इज इक्वल टू काय ट्वाइस gh, म्हणजे h इज इक्वल टू काय u स्क्वेअर अपॉन 2g. हे काय झालं टोटल किंवा मॅक्सिमम हाईट. ठीक आहे. तर या पद्धतीने हे इक्वेशन आपण काय करू शकतो फाइंड करू शकतो. तर इथपर्यंत हे 2 पॉइंट्स लक्षात घ्या. काही शंका असतील तर तुम्ही मला मेसेजद्वारे कळवा की सर हे परत सांगा, व्यवस्थितपणे क्लिअर केलं जाईल. सोपा पॉइंट आहे. फक्त इथे तुम्हाला ग्रॅव्हिटीचा विचार करायचा. अपवर्डला मॅक्सिमम कधी घ्यायची, अपवर्डला निगेटिव्ह घ्यायची का नाही, काय पॉझिटिव्ह कधी घ्यायची, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या आणि त्यानुसार आपल्याला काय करायचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचे. ओके. सो जर तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील, आवडल्या असतील, तर हे चॅनल तुम्ही जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. तुमच्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईबमुळे या ठिकाणी लेक्चर अजून चांगल्या प्रकारे कसं घेता येईल याबद्दल मला आयडियाज लक्षात येतील, जेणेकरून मला कळेल की आपल्याला ऑडियन्स लाईक करतायत. सो या पद्धतीने तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे. ओके. सो प्लीज लाईक दिस चॅनल, कॉमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.